भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा आरोप असलेल्या राकेश किशोर यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान कायदा 1971च्या कलम 15(1)(ब) अंतर्गत फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यास अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी संमती दिली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अर्थात एससीबीए अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांच्या विरोधात अवमान खटल्याची सुनावणी करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. दिवाळीच्या सुट्टीनंतर या प्रकरणाची सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एससीबीएचे अध्यक्ष विकास सिंह यांनी दिलेल्या पत्रात अटॉर्नी जनरल म्हणाले की किशोर यांचे कृत्य आणि भाषणे केवळ निंदनीय नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या वैभवाला आणि अधिकाराला कमी लेखण्यासाठी देखील नियोजनबद्ध आहेत. असे वर्तन न्याय वितरण व्यवस्थेच्या पायावर आघात करते. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.